हे सगळे असे सांगतात मध्ये मध्ये सीन मध्ये की तू ह्या अशा लाईनला असं रिॲक्शन दे. असं नॉर्मल टाइम्सला तर मी असं घरी फ्रेंड सोबत आणि यांच्यासोबत. हॅलो नमस्कार, मी सीमा कांबळे टेलीचक्करीशन मधून आणि आज आपल्या सोबत आहे मी संसार माझा रेखित या मालिकेतील प्रजित अर्थात प्रथम. तर त्याच्यासोबत आपण थोड्याशा गप्पा मारूया. तर चला तर मग. हॅलो प्रथम, हॅलो, कसं वाटतंय तुला टेलीचक्करीशन मध्ये बोलल्यावर? खूप छान वाटतंय. ओके, आणि तुझा हा फर्स्ट इंटरव्ह्यू आहे का या अगोदर देखील तू कधी केला? फर्स्ट आहे. फर्स्ट आहे. तर मग ऑडियन्स सोबत थोड्याशा गप्पा मारूया आणि त्याच्याबद्दल तुझं सगळं जाणून घेऊया. तर फर्स्ट ऑफ ऑल तर तू आता सिरियल मध्ये काम करतोयस, तर या आधी तू कधी कोणत्या सिरियल मध्ये काम केलंयस? हा तुझा फर्स्ट रोल आहे? नाही, आधी पण मी सिरियल मध्ये काम केलंय. ओके. स्वामी समर्थांची सिरियल होती त्याच्यात होतं, उदेगांबे सिरियल होती त्याच्यात होतं, आणि अजून असे केलेत. ओके, म्हणजे हिस्टॉरिकल, थोड्याशा ऐतिहासिक आणि ही थोडीशी वेगळी आहे. तर मग आता ऑडियन्सचा रिस्पॉन्स तुला काय येतोय की अगोदर तुझ्या हे सिरियल मध्ये रोल होता आणि आता तू एक नवीन करतेस, तर त्याबद्दल तुला काय सांगायचंय? नाही, मी असे चांगले रिव्ह्यूज येत आहेत की छान करतोय, आणि स्कूल मध्ये पण खूप चांगलं सपोर्ट आहे. फ्रेंड्स वगैरे तुला सपोर्ट करतात आणि फॅमिली मध्ये सर्वात जास्त तुला कोण सपोर्ट करताय? सगळेच करतात. सगळेच. ओके, तर आता तू मालिकेच्या ट्रॅक मध्ये, अपकमिंग ट्रॅक, तुझे बाबा अर्थात अविनाश, त्यांचा ऍक्सिडेंटचा सीन जो झाला होता, तर तेव्हा घरामध्ये घरचं वातावरण कसं होतं आणि तुला आतून कसं वाटलेलं की म्हणजे मालिका तर आहे, सिरियल आहे, पण आपल्या वैयक्तिक आयुष्यात देखील अशा काही अप अँड डाऊन्स येतात, तर त्याबद्दल तू काय सांगशील ऑडियन्सना? नाही, मीन्स आता माझं असं थोडंसं निगेटिव्ह टाईप कॅरेक्टर आहे. तर जसं मी युट्यूबवर जे कमेंट्स येतात ते मी बघतो, तर खूप लाडून ठेवलंय आणि त्याच्यामुळे तो खूप असा हे झालाय. ओके, मग त्याबद्दल घरातला म्हणजे घरातले काही तुला असं एक उदाहरण किंवा असं ओपिनियन देतात का की हे कॅरेक्टर असं आहे तर त्याबद्दल तू इतकी मेहनत घे, किंवा तुझं खूप चांगलं आहे, तुझे फ्रेंड्स वगैरे असं काही तुला सजेस्ट करतात का? हा, मीन्स इथे सगळे सपोर्ट करतात, आणि दीप्तीताई, सीमाताई हे सगळे असे सांगतात मध्ये मध्ये सीन मध्ये की तू ह्या अशा लाईनला असं रिॲक्शन दे, असं सांगत राहतात सगळे. ओके, आणि आता होळी तर लवकरच येते, 4-5 दिवसानंतर होळीचा सण आहे आपला. तर तू लहानपणाच्या काय अशा मेमरीज आहेत का तुझ्या होळी सोबत, आणि सेटवरती जर होळी साजरी झाली तर तू कशा पद्धतीने करशील? नाही, मी सेटवर झालं तर अजून जास्त एन्जॉय करेल, आणि असं नॉर्मल टाइम्सला तर मी असं घरी फ्रेंड सोबत आणि यांच्यासोबत एन्जॉय करायचो. आता इथे फर्स्ट टाइम यांच्यासोबत एन्जॉय करतो. ओके, तर तू लास्ट आपल्या ऑडियन्सना आणि आपल्या फ्रेंड्सला वगैरे काय सांगशील चॅनल मधून, की तुला कसं, म्हणजे ह्या अगोदर देखील तुम्ही मला प्रेम केलं आहे माझ्या भूमिकेवरती, या भूमिकेबद्दल तू काय सांगशील ऑडियन्सना? की तुम्ही असं सिरियल बघत राहा, जास्त सपोर्ट करा. एवढंच. ओके, थँक्यू सो मच. थँक्यू. आणि पुन्हा लवकरच भेटूया.